तर संभाजीनगरमध्ये शिवसेनेमध्ये घराणेशाही आहे। संजय शिरसाटांचा मुलगा आणि मुलीला उमेदवारी देण्यात आली आहे। हर्षदा शिरसाटांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। सिद्धांत शिरसाट हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यामुळे संभाजीनगरमध्ये देखील घराणेशाही बघायला मिळते असा आरोप देखील आता केला जातोय। संजय शिरसाटांचा मुलगा आणि मुलीला उमेदवारी देण्यात आली आहे। हर्षदा शिरसाटांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। सिद्धांत शिरसाट हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। संभाजीनगरमधून आणखीन एक राजकीय घडामोड, राजेंद्र जंजाळ यांची निवडणुकीमधून माघार पाहायला मिळते। शिवसेनेला कमी जागा मिळालेल्या आहेत असं जंजाळ यांनी म्हटलेलं आहे। राजेंद्र जंजाळ हे नाराज असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। राजेंद्र जंजाळ यांनी निवडणुकीमधून माघार घेतली आहे। शिवसेनेला कमी जागा मिळाल्यात असं त्यांचं म्हणणं आहे। राजेंद्र जंजाळ हे सध्या नाराज असल्याची चर्चा जोरदार सुरू झालेली आहे। तर संभाजीनगरमधून ही महत्त्वाची घडामोड, अनेक घडामोडी सध्या घडताना दिसत आहेत। राजेंद्र जंजाळ यांची निवडणुकीमधून माघार आहे। शिवसेनेला कमी जागा मिळाल्याचं सांगत त्यांनी माघार घेतलेली आहे। मी नाराज नाहीये, परंतु ज्या जागा काही आम्हाला भेटणार आहे, आमच्याकडे असणारी कार्यकर्त्याची संख्या आणि आम्हाला मिळणाऱ्या जागा यामध्ये मोठी तफावत असल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि निश्चित शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला गेला पाहिजे। म्हणून जर संख्या कमी पडत असलं तर आपण थांबलं पाहिजे आपल्या जागेवर। नाराज म्हणून मी आणलंच तर मी लढतच नाही, मी कोणत्याच काम करणार नाही असं नाही। मी माझ्या जागेवर कार्यकर्त्याला उभं करणार आणि त्याला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार।